त्याच्या गपचूप केलं तर ऐकायला लागणार आहे. पप्पा घरात की तुला देतो असतो.
मी तुम्हाला कामाला लागणार सर अजित सर हॅलो सर अजित सर त्यांचा हे आहे माईक ऑफ आहे सरांचा. माझा आवाज येतोय? सर्वांनी आपले माईक ऑफ ठेवायचे आहेत. सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतोय का? तहसील ऑफिस पेन आवाज येतोय माझा? हो, क्लिअर आवाज येतोय, क्लिअर आवाज येतोय. आवाज येतोय. सुरू करायचं सर?
गुड मॉर्निंग. सर्वप्रथम मी सरांची ओळख करून देतो. रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र गरुड झेप, जे आपले मान्य जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर सर यांच्या संकल्पनेतून साकारलेलं आहे. त्यामध्ये सर्वांचं स्वागत आहे. अजित थोरबोले सरांची ओळख करून द्यायची म्हटलं तर 2014 सालची MPSC जी परीक्षा आहे त्याच्यामध्ये राज्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत आणि आज डेप्युटी कलेक्टर या पदावरती कार्यरत आहेत. सीसॅट या विषयासंदर्भात त्यांचं स्वतःचं एक पुस्तक आहे. सीसॅट हा विषय असा आहे की जो प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या सर्वांना उपयोगी ठरणार आहे. तरी मी अजित थोरबोले सरांना विनंती करतो की त्यांनी सीसॅट या विषयासंदर्भात सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र संचलित गरुड झेप जे अतिशय महत्वपूर्ण असं कार्यक्रम माननीय जिल्हाधिकारी महोदय महेंद्र कल्याणकर सर यांनी जे सुरू केलेलं आहे, या कार्यक्रमातून स्पर्धा परीक्षा तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं काम रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू केलेलं आहे. अशा पद्धतीचं जे काम चालू आहे, गरीब होतकरूची तयारी करत आहेत, त्यांना कोणतेही क्लास मिळत नाही. चांगला उपक्रम या प्रथमतः इथं आभार व्यक्त करतो. सर्वांना नमस्कार. आपल्याला सर्वांनाच माहित आहे की लोकसेवा आयोगामार्फत वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात आणि त्या परीक्षामध्ये जे सर्वात महत्वाची जी परीक्षा जी घेतली जाते ती म्हणजे राज्यसेवा परीक्षा. ही राज्यसेवा जी परीक्षा आहे, ह्या परीक्षेमध्ये जो सीसॅट हा जो एक विषय सुरू केलेला आहे 2013 पासून, तर त्या विषयाच्या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी तयारी कशी करावी, काय आहे तो विषय, त्यामध्ये कशा पद्धतीने आपण तयारी करणं गरजेचं आहे आणि आपलं माइंडसेट काय असायला पाहिजे, या संदर्भामध्ये आज आपण पुढील 1.5 ते 2 तास या ठिकाणी लेक्चर घेणार आहोत. प्रथमतः आपण ते विषय सुरुवात करण्यापूर्वी जी राज्यसेवा परीक्षा आहे त्या संदर्भामध्ये आपण की काय आहे परीक्षा या संदर्भामध्ये आपण पहिल्यांदा बघूया. राज्यसेवा परीक्षा ही महाराष्ट्रामधले जे गॅजेटेड क्लास 1 या ज्या पोस्ट भरल्या जातात, या पोस्ट भरण्यासाठी दरवर्षी परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षा ज्या आहेत ते दरवर्षी यामध्ये परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत काय. मुख्य परीक्षा ते 4 ते 5 दिवस चालते आणि मुलाखत 1 दिवस. आणि याच्या जे आहे साधारणतः प्रसिद्ध करतं, त्या जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून साधारणतः 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्व परीक्षा होत असते. आता ह्या पूर्व परीक्षा, ह्या दरवर्षी ही पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत याच्यामधून स्क्रीनिंग टेस्ट आहे ती पूर्व परीक्षा आहे आणि मुख्य परीक्षा पुढची स्क्रीनिंग टेस्ट आहे. या स्क्रीनिंग टेस्ट मध्ये जेवढ्या जागा आयोग भरल्या जातं त्याच्या 13 ते 14 पट हे जी मुलं आहेत ते पूर्व परीक्षेला पास होऊन पुढे मुख्य परीक्षेला जातात. जर समजा 1000 परीक्षेला 13,000 ते 14,000 मुलं पात्र होतात आणि मुख्य परीक्षेमधून मुलाखतीला साधारणतः 2.5 ते 3 पट मुलं मुलाखतीला जातात. म्हणजेच 1000 जागा असतील तर 2.5 ते 3,000 मुलं ही मुलाखतीला पात्र होतात आणि त्या 2.5 ते 3,000 मुलांमधून 1000 मुलं जे आहेत ते शेवटी उत्तीर्ण होतात आणि त्यांना त्यांच्या जो गुणानुक्रम आहे त्या गुणानुक्रमांकानुसार त्यांना त्यांचं पद
आणि त्यांचे ऑप्शन यानुसार त्यांना पद बहाल केलं जातं. असं हे राज्यसेवेचं जे पूर्व, मुख्य आणि मुलाखत असा जो ढाचा आहे. याच्यामध्ये जर बघितलं का रे तुमची MCQ टेस्ट आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये MCQ प्लस मेन्स आहे आणि मुलाखत, तर या तिन्ही ज्या टप्पे आहेत, या तिन्ही टप्प्याला सर्व प्रकारे महत्व आहे. पूर्व परीक्षा पास झाल्याशिवाय मुख्य परीक्षेला बसता येत नाही. मुख्य परीक्षेला चांगले मार्क असल्याशिवाय मुलाखत देता येत नाही. त्या आणि मुलाखतीमध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला आता ही जी पूर्व परीक्षा जी आहे, या पूर्व परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 अशा पद्धतीची विभागणी आहे. पेपर 1 मध्ये हे जे आहे तुमचे जे जनरल विषय आपण पुढे त्याचा पाहणार आहोत पूर्व परीक्षे बाबतीमध्ये. पेपर 2 हा सीसॅटचा पेपर आहे. मुख्य परीक्षेमध्ये 4 MCQ चे पेपर, 2 मराठी इंग्रजीचे MCQ आणि 2 मराठी इंग्रजीचे वस्तुनिष्ठ, अशा पद्धतीने मुख्य परीक्षेचे एकूण 6 पेपर होतात. आणि मुलाखतीला तुम्हाला साधारणतः अर्धा ते 1 तास ही मुलाखत तुमच्या रिस्पेक्टिव्ह जिल्ह्यानुसार त्या वेगवेगळ्या विभागाच्या ठिकाणी ह्या मुलाखती होत असतात. आता पूर्व परीक्षा जे आहे त्या पूर्व परीक्षेमध्ये आपण पाहिलं परीक्षांना प्रत्येक 200 मार्क या पेपरमध्ये आहेत. पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीमध्ये प्रत्येकी 200 मार्क आहेत. दोन्ही पेपरचं स्वरूप जर पाहिलं तर दोन्ही पेपर हे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनचे 1 मध्ये जर आपण पाहिलं तर सिलेबस मध्ये इतिहास, भूगोल, पॉलिटिकल सायन्स, त्यानंतर पर्यावरण, अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी हे विषय पेपर 1 मध्ये आहेत. आणि पेपर 2 मध्ये हा जो आहे तो पूर्णपणे सीसॅटचा पेपर आहे. दोन्ही पेपर मधला जर फरक जर बघितला तर पेपर 1 मध्ये तुम्हाला 100 प्रश्न आहेत, तर पेपर 2 मध्ये हे 80 प्रश्न आहेत. पेपर 1 मध्ये तुम्हाला वेळ बऱ्यापैकी पुरतो 2 तासामध्ये 100 प्रश्न सोडवण्यासाठी. 80 प्रश्नामध्ये मॅथमॅटिक्स, रिझनिंग, पॅसेज, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अशा पद्धतीचे वेळ खाऊ विषय असल्या कारणामुळे त्याला वेळ आपल्याला कमी पडतो. आता ह्या अभ्यास हे पेपर अभ्यास सुरू करताना थोडक्यात तुम्हाला की पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना तुम्ही काय दिशा ठरवली पाहिजे किंवा साधारणतः तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतानाच कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, तुम्हाला पूर्व परीक्षेचा ठरवली पाहिजे किंवा साधारणतः तुम्ही स्पर्धा परीक्षेची पुढचे जे पुढचे जे तुम्हाला असो किंवा मुलाखत असू द्या, याच्यामध्ये सिलेबस आहे त्या सिलेबसचं त्याचं जे आकलन आहे ते झालं पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही तो अभ्यास सुरू कराल तर त्या सिलेबस मधले पॉइंट
तुम्हाला लक्षात, तर पेपर 1 मध्ये अर्थशास्त्र हा विषय आपण दिलेला आहे. त्यानंतर नियोजन, सस्टेनेबल डेव्हलपमेंट असे 4-5 5-6 मध्ये नाहीये. जेणेकरून तुमचा वेळ जो आहे तो वेळ तिथे वाचणार आहे. आणि मुख्य परीक्षेला मात्र इकॉनॉमिक्स जास्त आहे, त्याचा सिलेबस पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही जर सिलेबस नुसार जर अभ्यास केला तर तुम्हाला एक चांगला त्यामध्ये ट्रॅक सापडू शकतो. आता सिलेबस तुम्ही प्रत्येक विषयाचा पाहिल्यानंतर की तुम्ही कशा पद्धतीने या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी तुमचं नियोजन असलं पाहिजे. हे नियोजन आहे ते 3 प्रकारे करू शकतो. एक म्हणजे तुमचं शॉर्ट टर्म प्लॅनिंग, मिड टर्म प्लॅनिंग आणि लॉंग टर्म प्लॅनिंग. आता लॉंग टर्म प्लॅनिंग मध्ये काय की अमुक अमुक तारखेला परीक्षा आहे, त्या परीक्षेच्या अगोदर किती दिवस अगोदर तुमचा अभ्यास करून संपला पाहिजे, हे लॉंग टर्म प्लॅनिंग झालं. तुमचं मिड टर्म प्लॅनिंग म्हणजे तुमचा अमुक अमुक विषय, एखादा विषय तुम्ही घेतलेला आहे, तो विषय किती दिवसात पूर्ण झाला पाहिजे, हे मिड टर्म प्लॅनिंग मध्ये येईल. आणि शॉर्ट टर्म प्लॅनिंग म्हणजे तुम्ही आज एका दिवसामध्ये काय काय अभ्यास करणार आहे. म्हणजे तुम्ही सकाळी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर तुम्ही दिवसभराचं नियोजन सकाळी करायचं की आज मी हा अभ्यास पूर्ण करणार आहे. तुम्ही अशा पद्धतीने जर प्लॅनिंग केलं तर तुम्हाला तुमचा जो सिलेबस आहे, प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे नियोजन जे केलं पाहिजे आणि त्या नियोजनानुसारच त्याचं आपले जे अभ्यास आहे तो पूर्ण केला पाहिजे. आणि लक्षात ठेवा की ज्या पद्धतीने आपण नियोजन करतो ना, ते नियोजन कधीही पुढच्या दिवसावर गेलं नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही जर एखादा दिवस ठरवला की आज या दिवसामध्ये हा विषय संपवणार आहे किंवा हा टॉपिक संपवणार आहे, तर या स्पर्धा परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन जे आहे ते रिलेटिव्ह कॉम्पिटिशन नाही, ऍब्सोल्यूट कॉम्पिटिशन नाहीये. आता हे रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट कॉम्पिटिशन मध्ये काय फरक आहे मी तुम्हाला सांगतो. आपल्या या परीक्षेमध्ये राज्यसेवा परीक्षा असू द्या किंवा कंबाईन परीक्षा असू द्या, या सगळ्या परीक्षेमध्ये जवळपास 10 लाख मुलं फॉर्म भरतात आणि त्यातून 1000 पदं भरली जातात. म्हणजे जर बघितलं तर पर्सेंटेज वाईज खूपच जागा कमी आहेत आणि विद्यार्थी खूप जास्त या परीक्षेला जॉईन होतात. त्याच्यामुळं आपल्याला एवढे मार्क मिळाल्यानंतर आपण पास होऊ असं ही परीक्षा नाहीये. यामध्ये तुम्हाला पहिल्या 1000 मध्ये तुम्हाला यायचं तुम्हाला लाख मागे टाकायचं. म्हणजे तुम्ही त्यांच्या रिलेटिव्हली तुम्ही त्यांना पाठीमाग पाहिजे. त्यामुळे तुम्ही स्वतःशीच जर कमी पडला तर त्याचा या स्पर्धेमध्ये तुम्ही स्वतः इम्प्रूव्हमेंट करणं, नियोजन त्या त्या दिवशी पूर्ण करणं हे खूप गरजेचं आहे. आता तिसरा, नियोजन केल्यानंतर तुम्ही नियोजन केलं आज गरजेचं आहे. अभ्यास असणं खूप आवश्यक आहे. तरच आपण बऱ्यापैकी खूप विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा आज ठरवलेला आहे. इकॉनॉमिक्सचा जो आहे तो करणार आहे. डोक्यामध्ये काय असतं पाहिजे, त्या पुस्तकातून करू शकतो किंवा ह्या प्लॅनिंग बद्दल माहिती याचं नियोजन तुम्ही सकाळी अभ्यास सुरू करण्यापूर्वीच केलं पाहिजे. म्हणजे अमुक अमुक पुस्तकामध्ये हा प्लॅनिंगचा टॉपिक खूप चांगल्या प्रकारे दिलेला आहे किंवा दुसऱ्या एखाद्या पुस्तकामध्ये अजून थोडीशी माहिती त्यामध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला इंटरनेटवरती पण त्या प्लॅनिंगच्या बघायला पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये प्लॅनिंगचं काय चाललंय, म्हणजे त्या विषयाच्या संदर्भामध्ये त्या टॉपिकच्या संदर्भात करंट काय चाललेलं आहे. कारण आयोगाचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नामध्ये आपल्याला ते प्रश्नही पाहिले पाहिजेत. म्हणजे अभ्यास सुरू करण्यापूर्वी मागे प्रश्न कसे विचारले गेलेले आहेत
त्यानुसार आपण प्रश्नांची गती म्हणजे प्रश्नांची जी वेगवेगळी पातळी आहे ते आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. त्यामुळे तो प्रश्न कशा पद्धतीने विचारलाय आणि कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो आपण त्यामध्ये पाहू शकतो. आता हा तुम्ही एमसीक्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर, तुम्ही पुस्तकं ठरवल्यानंतर, कुठून कुठून अभ्यास करायचा हे ठरवल्यानंतर, अभ्यास कुठून करायचा हे ठरवल्यानंतर अभ्यास कसा करावा हा महत्वाचा मुद्दा आहे. आता यामध्ये तुम्हाला अभ्यास करताना लक्षात घ्या की अभ्यास हा स्ट्रिक्ट टू सिलेबस असला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे किती तास अभ्यास केला हे जास्त महत्वाचं नाही. तुम्ही असं ठरवलं की मी 10 तास अभ्यास करतो, 15 तास अभ्यास करतो. किती वेळ अभ्यास करण्यात झालाय तो सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. आत्मसात होणे म्हणजे काय? जर समजा काही प्रश्न तुम्ही तो अभ्यास आत्मसात किती केला आहे हे इम्पॉर्टंट आहे. मी आत्मसात अभ्यास करण्यासाठी काय त्याला 10 तासच अभ्यास करायची गरज नाही आहे. आपलं ब्रेन जो आहे तो साधारणतः 4 ते 5 तास नवीन जी माहिती आहे तो साठवू शकतो. त्यापेक्षा जास्त जर बंबार्डिंग झालं तर ती माहिती आत्मसात नाही, ती साठवू शकत नाही. त्याच्या कार्बन कॉपीज तयार होतात, त्या घुसत नाहीत ब्रेनमध्ये. परत नंतर वाचल्यानंतर त्या घुसतात. त्यामुळे तुम्ही कॉन्सन्ट्रेटने 4 ते 5 तास जरी अभ्यास केला तरी तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे होऊ शकतो. मग अशा पद्धतीने शॉर्ट मध्ये जर म्हणजे लॉंग नोट्स नसल्या, नोट्स मध्ये काय पाहिजे, तुम्हाला जी माहिती आहे ती नोट्स मध्ये लिहिलं नाही पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातलं कळसुबाई हे सर्वात मोठं शिखर आहे, ती लिहायची गरज आहे का नोट्स मध्ये? अजिबात लिहायची गरज नाही. जी माहिती आपल्याला नाही, जे आपल्या लक्षात राहू शकत नाही, हेच तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये आलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही नोट्स काढल्यानंतर तुम्ही जो अभ्यास केलाय दिवसभराचा तो अभ्यास तुम्ही इतरांना सांगा. तुमचा मित्र असेल, तुम्ही चहाला गेले, कुठे एकत्र गप्पा मारत बसले, ग्रुपमध्ये वाचलं, त्याचा असा नका विचार करू की आता मी याला माहिती सांगितलं तर त्याला नॉलेज मिळून जाईल, मग तो पुढे जाईल आणि तो आपण पाठीमागे पडू, असं काही नाही. जेवढं तुम्ही दुसऱ्याला सांगाल तेवढं तुमचं नॉलेज वाढणार आहे, तुमचा परत रिव्हिजन वाढणार आहे. त्यामुळं तुम्ही ग्रुप डिस्कशन, इतरांना माहिती सांगणं पाहिजे. त्यानंतर तुम्ही जे अभ्यास केलाय दिवसभरामध्ये त्याची रिव्हिजन त्याच दिवशी संध्याकाळी करायची आहे. रिव्हिजन तुम्ही जर त्याच दिवशी जर केली तर तुम्हाला तो अभ्यास आहे तो चांगला अजून आत्मसात होण्यास मदत होणार आहे. रिव्हिजन झाल्यानंतर परत तुम्हाला त्या टॉपिक वरती एमसीक्यू सोडवायचे, त्या टॉपिक वरती प्रश्न त्याच दिवशी सोडवायचे. प्रश्न सोडवायचे म्हणजे कुठून सोडवायचे? जे मार्केटमध्ये कोणतंही पुस्तक असेल त्या विषयाच्या संदर्भात त्यातून प्रश्न सोडवायचे. प्रत्येक टॉपिकला किमान 50 ते 100 प्रश्न जर सोडवले तर तुम्हाला या परीक्षेमधला आणखी तुमचा तो विषय आहे ना तो पक्का होणार आहे. परीक्षा ही वाचनाची नाहीये, लक्षात घ्या. ही परीक्षा जी आहे ती वाचन करण्याची नाहीये. ही परीक्षा एमसीक्यू मधून आपल्याला योग्य पर्याय सोडवण्याची आहे. पर्याय तुम्हाला जे दिलेले आहेत त्यातून तुम्हाला एक पर्याय सोडवायचा आहे. आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. त्यासाठी आपल्याला चुका खूप होतात एमसीक्यू सोडवताना. ह्या चुका कमी करण्यासाठी तुम्हाला प्रश्न सोडवायचे. याला तुम्हाला एक उदाहरण सांगायचं म्हटलं, एखादा जर स्पर्धा काय तो वाचन करून चालेल का? तर त्याला निश्चितपणे 100 मीटरचा त्याला दररोज प्रॅक्टिस करावं लागणार आहे. मग आपली परीक्षा अशी आहे की आपल्याला 100 प्रश्न दिले, त्या 100 प्रश्नांचे एमसीक्यू सोडवायचे पेपरच्या दिवशी.
तर तुम्हाला ते 100 प्रश्न जर सोडवायचे आहेत तर तुम्हाला एमसीक्यू जे आहे ना त्याची तयारी जास्त केली पाहिजे आणि रिव्हिजन. अशा पद्धतीने तुमचं हे अभ्यासाचं नियोजन हे शॉर्ट टर्म मध्ये पाहिजे. जर तुम्ही अशा पद्धतीने नियोजन केलं तर तुम्हाला दिवस तो चांगला जाईल आणि तुमचं जे मिड टर्म प्लॅनिंग आहे, लॉंग टर्म प्लॅनिंग आहे ते वेळेवर पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. हे करत असताना, हे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना लक्षात घ्या की हा तुमचा प्लॅन ए आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी ठरवले की तुम्हाला हे प्लॅन ए तुम्ही, मला PSI व्हायचंय, मला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, मला तहसीलदार व्हायचंय, मला DYSP व्हायचंय. अशा पद्धतीने हे तुमचा प्लॅन ए आहे. आता हा प्लॅन ए जो आहे, या प्लॅन ए च्या आधारावरती तुम्ही नियोजन करता. हे तुम्ही करत असताना बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून गेलेले पाहिजे. तुमचं फक्त एकच स्वतःवरती बर्डन घ्या की मला आता नाही झालं तर कसं होईल, काय, हा विचार सोडून द्यायचा. फक्त आपण 100% देणं गरजेचं आहे. आता हे करत असताना, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना 3 C खूप महत्वाचे आहेत. लक्षात घ्या 3 C: कॉन्फिडन्स, कॅपॅसिटी बिल्डिंग आणि कन्सिस्टन्सी. ह्या कॉन्फिडन्स का महत्वाचा आहे की आपण कोणतीही गोष्ट सुरुवात करताना जर आत्मविश्वास नसेल तर आपण त्याला सामोरं जाऊ शकणार नाही. कोणतीही बाब असू द्या, तुम्ही कोणताही आजपर्यंत तुमचं जे पण तुम्ही स्पर्धा दिल्या असतील, आजपर्यंत कुठेही विजय मिळवला असेल किंवा तुमची हार झाली असेल किंवा तुम्ही पाठीमागे पडला असाल किंवा खूप काहीतरी चांगलं केलं असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ती गोष्ट तुम्ही आत्मविश्वासाने केलेली असते, त्याच्यामुळे ती साध्य झालेली असते. पण तुमचा आत्मविश्वास नसेल तर ते साध्य होण्यासाठी अडचणी. त्यामुळं कॉन्फिडन्स खूप गरजेचा आहे. आता बऱ्यापैकी तुम्ही सगळी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेला, याचा अर्थ आहे की तुम्ही कॉन्फिडन्सनी या स्पर्धेला आता दुसरा जो विषय आहे, दुसरा जो आहे कॅपॅसिटी बिल्डिंग. कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे काय, मराठीमध्ये याला क्षमता वृद्धी म्हणतात. क्षमता वृद्धी म्हणजे तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबस नुसार तुमची कॅपॅसिटी बिल्टअप झाली पाहिजे. म्हणजे पारंगत असले पाहिजे. तुम्ही म्हणाल की माझं गणित खूप कच्चं आहे, माझं विज्ञान खूप कच्चं आहे, माझं इंग्रजी थोडंसं कच्चं आहे. जर असं तुम्ही विचार केला आणि तुम्ही ठरवलं की मी इंग्रजीला पूर्ण हेच करून टाकतो, म्हणजे त्याला स्किप करतो किंवा गणित मी काहीच करत नाही आणि बाकीच्या 5 विषयावरतीच तुम्ही असं जर केलं तर तुम्ही परीक्षा पास होऊ शकणार नाही. कारण ह्या कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला 1,00,000 विद्यार्थ्यांमध्ये असं कुणीच सापडणार, असे खूप कमी लोक सापडतील की त्यांनी एखादा विषय स्किप केला आहे. कारण सगळे तयारीनिशी येणार आहेत. युद्धाची लढाई खेळण्यासाठी सगळे भाले, तलवारी, गन्स, आर्मर आणि ढाली सगळं घेऊन येणार आहे. तुम्ही ढालच घेऊन नाही गेले तर तुमचा पराभव निश्चित आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या स्पर्धेमध्ये पूर्ण तयारीनिशी जावं लागेल. मग तुमचं काय की समजा एखादा विषय कच्चा आहे तर मग काय करायला पाहिजे, तर त्या विषयावरती तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. परंतु त्याला सोडून चालणार नाही. कारण अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न जे येणार आहेत पुढे त्या प्रश्नाला पाठ फिरवता येणार नाही. तुम्हाला त्या प्रश्नांना सामोरं जायचंय आणि त्यामुळे ह्या परीक्षेमध्ये जर एखादा विषय तुमचा कच्चा असेल तर त्या विषयाला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. त्याला तुम्ही पाठ फिरवू शकत नाही. पाठ फिरवली म्हणजे तुम्ही त्यापासून पाठीमागे गेला. त्यामुळं जो विषय कच्चा आहे तो घ्या, त्याचा अभ्यास करा, त्याच्यावरती टाळाटाळ करू नका. कारण तो जर केला तरच तुमची मेहनत महत्वाची आहे. तिसरी गोष्ट आहे कन्सिस्टन्सी. हा कन्सिस्टन्सी 2-3 बाबीमध्ये महत्वाची आहे. कधी तुम्हाला अपयश येऊ शकतं, कारण या परीक्षेमध्ये रिलेटिव्ह कॉम्पिटिशन आहे. तुम्ही सगळा अभ्यास पूर्ण केला, भरपूर अभ्यास केला, परंतु या परीक्षेमध्ये यश जे आहे ते फक्त 1,000 विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे. 1,001 वा जो विद्यार्थी आहे त्याला काही यश मिळणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला अपयश येऊ शकतं. मग तुम्हाला अपयशातून खचून न जाता परत त्याच उमेदीने, त्याच ताकदीने अभ्यास करावा लागणार आहे. दॅट इज कन्सिस्टन्सी. तुम्हाला सातत्य ठेवावं लागणार आहे. त्यामुळे नाव उमेद न होता परत तुम्हाला सामोरं जायचं आहे. कधी कधी तुम्ही अभ्यास करताना
तुम्ही दुसऱ्याबरोबर कम्पेअर करू शकतात की हा पुढे गेला, तो पुढे गेला, तो नोकरीला लागला, त्याचं चांगलं चाललंय, त्याचं घर बसलं. आपण मात्र अजून स्पर्धा परीक्षेचीच तयारी करतोय. ही भावना आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते. ते दूर करण्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी तुमच्या अभ्यासामध्ये असणं गरजेचं आहे. नाउमेद होता प्रयत्न करावे लागतील. हे हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला सातत्य तुमच्या प्रयत्नामध्ये असलं पाहिजे. जर तुम्ही मधूनच सोडून दिलं तर तुम्ही मात्र यातून बाहेर पडून जाल. त्यामुळे तुम्हाला जे पण करायचंय ते तुम्हाला शेवटपर्यंत, जोपर्यंत तुम्हाला वाटतंय की आपण चांगल्या प्रकारे करू शकतो, तोपर्यंत केलं पाहिजे. मग तसा अर्थ असा नाही ना 4, 5, 6, 7 वर्ष मी तेच करत बसतो, तर असं नाही. तुम्ही एक ठरवलं पाहिजे, मी 2, 3, 4 वर्ष जास्तीत जास्त, की त्या वर्षापर्यंत मी तयारी करेल. त्यानंतर मात्र तुमचा प्लॅन बी असला पाहिजे. कारण तुम्ही जर हे तुम्ही करत असतात, ते आपल्या आयुष्याची खूप उमेदीची वर्ष असतात आणि या आयुष्यामध्ये आपण शिकत असतो. पण जर आपण आयुष्यभर याच गोष्टीसाठी वाहून घेण्याचा प्रयत्न केला तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो. मी तुम्हाला डिस्करेज करत नाही. तुम्हाला मी असं म्हणतोय, की तुम्ही एक ठरवलं पाहिजे, प्लॅनिंग ठरवलं पाहिजे. लाँग टर्म मी कधीपर्यंत प्रयत्न करणार, कोणत्या दिवसापर्यंत मी तयारी करत ठेवणार. कारण लाईफ इथंच नाहीये, लाईफ पण दुसराही पार्ट आहे. त्यामुळे प्लॅन बी खूप गरजेचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या परीक्षांना सामोरं जायचंय. असं ही जी पूर्व परीक्षा आहे, या पूर्व परीक्षेमध्ये पेपर 1 मध्ये इतिहासावरती 14 प्रश्न, भूगोलवरती 14 प्रश्न, पर्यावरणावरती 8 ते 10 प्रश्न, इकॉनॉमिक्स वरती 5 ते 6 प्रश्न, पंचायत राज कॉन्स्टिट्यूशन वरती 10 ते 14 प्रश्न, चालू घडामोडीवरती 14 प्रश्न, अशा पद्धतीने 100 प्रश्न हे विचारले जातात. तुम्हाला प्रत्येक विषयावरती कमांड असली पाहिजे. दुसरा जो पेपर आहे पेपर 2, ज्याचा आपण आजच्या या लेक्चर मध्ये आपण घेणार आहोत. तर हा जो सीसॅट आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, असं या पेपरचं नाव आहे. हा पेपर जो आहे तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2013 पासून सुरू केला. याच्या अगोदर हा तो युपीएससीच्या धर्तीवरती हा पेपर सुरू केला. याच्यामध्ये ऍप्टिट्यूड बघा, ऍप्टिट्यूड याचा काय अर्थ आहे? ऍप्टिट्यूड म्हणजे योग्यता. याच्या अगोदर राज्यसेवेचा फक्त एकच पेपर होत होता, केला गेला. दुसरा पेपर ऍड करण्यामागे उद्देश होता की योग्य अधिकारी प्रशासनामध्ये यावे, उमेदवार प्रशासनात यावा, त्याची योग्यता असली पाहिजे आणि योग्यता त्याची तपासली पाहिजे. आणि मग ही योग्यता जर तपासायची परीक्षेवरले जायचे, परंतु त्याचबरोबर इंटिग्रिटी, इथिक्स या ज्या बाबी आहेत पेपर सुरू झाला आणि त्यानुसार 2013 पासून राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये या पेपरची सुरुवात झाली. आता हा जो पेपर आहे या त्यावेळेस बऱ्यापैकी दुपारच्या जेवण केल्यानंतर आपण थोडेसे सुस्त झालेला असतो आणि त्यावेळेस थोडस त्या ह्याच्यामध्ये आपलं डोकं पण कमी चालत असत. आपल्याला त्या कालावधीमध्ये सीसॅटची तयारी करावी लागणार आहे. म्हणजे तुम्ही वर्षभर दुपार नंतर सीसॅटची तयारी जर केली तर तुम्हाला त्या वर्षभर जुळवून घ्यायला उपयोग पडतो.
आता सीसॅटच्या पेपरचा जर सिलेबस जर बघितला त्यामध्ये एकूण घ्यायला त्यामध्ये एकूण 7 पॉइंट आहेत. पहिलं कॉम्प्रिहेन्शन या 9 उतार्यावर सांगणार आहे ते दिले जातात आणि इंग्लिश न काय असतात की प्रश्न मराठी सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो कॉम्प्रिहेन्शन. कारण 80 पैकी 50 प्रश्न गरजेचे आहे. तो स्किल प्रश्न विचारले जात आहेत. यासाठी समस्येमध्ये तुम्ही कशा पद्धतीने कम्युनिटी असं आहे हे चेक केलं किंवा कम्युनिकेशन कशा पद्धतीने असलं पाहिजे होतं. अशा पद्धतीने प्रश्न आहेत ते तुम्हाला फ्रेम केले जातात. त्या प्रश्नाची उत्तरं मागितली जातात. तुमचं कम्युनिकेशन स्किल कसं त्यावरती 1 ते 2 प्रश्न दरवर्षी विचारले जातात. तिसरा विषय त्यासाठी तुम्हाला अशी एखादी तिसरा विषय आहे अनालिटिकल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. वेगवेगळे प्रश्न येत राहतात तुम्ही काम करत असताना. तर हे प्रश्न तुम्ही कशा पद्धतीने सोडवतात, तुमचे डिसिजन काय कशा पद्धतीने आहे, तुम्ही प्रश्नाची सोडवणूक कशा पद्धतीने करतात हे या टॉपिक मध्ये पाहिलं जातं. तुम्हाला त्या समस्येवर तुमचं उत्तर कसं असेल हे या ठिकाणी पाहिलं जातं. जनरल मध्ये बहुतेक क्षमते प्रश्न असतात आणि शेवटचा टॉपिक म्हणजे बेसिक न्यूमरसी. डेटा इंटरप्रिटेशन मध्ये बेसिक चार्ट दिले जातात, ग्राफ्स दिले जातात, टेबल्स मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. अंक आपण वेगळ्या भाषेत आणि कठीण अशा पद्धतीचे वेळेस आपण काही कठीण प्रश्न सोडवण्यामध्ये भरपूर वेळ घालवतो आणि त्या कमी सोडवण्यामध्ये भरपूर प्रश्न आपले प्रश्न त्याचा परिणाम आपल्याला कमी मार्क मिळण्यामध्ये होतो. त्यामुळे हा पण एक सीसॅटचाच पार्ट आहे. तुम्ही प्रश्न कोणते सोडवायचे हा या परीक्षेचा भाग आहे. कारण तुम्ही अधिकारी झाल्यानंतर
प्रायोरिटी ठरवता आली पाहिजे की कोणते प्रश्न अगोदर सोडवायचे, कोणते नंतर, कोणते सोडवायचेच नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही, कारण काही वेळेस सोडवायचेच नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही, कारण काही वेळेस तुम्ही प्रशासनात काम करत असताना असे काही किचकट प्रश्न असतात, त्या प्रश्नांना काही उत्तर तुम्ही, कारण काही वेळेस तुम्ही प्रशासनात काम करत असताना असे काही उत्तर नसतात. प्रश्न असतात, त्या प्रश्नांना काही उत्तर नसतात, किंवा तो प्रश्न उत्तर असतं परंतु त्या उत्तरामुळे काहीतरी मोठं काम करत असताना असे काही, कारण प्रश्नाला काही वेळेस तुम्ही प्रशासनात काम करत असताना उत्तर असतं, परंतु त्या उत्तरामुळे काहीतरी मोठा परिणाम प्रशासनामध्ये किंवा समाज जीवनावरती होत असतो. असे काही किचकट प्रश्न असतात, त्या प्रश्नांना काही उत्तर नसतात. किंवा तो प्रश्नाला उत्तर असतं, परंतु वेळ खावा असतात, त्या उत्तरामुळे काही काम आपण करतो हे तुम्ही प्राधान्य मिळवणार. बुद्धिमत्तेमध्ये बऱ्यापैकी हुशार आहे. शिक्षक असे नाही. साधारणतः मध्यम आणि मोठे प्रश्न जे आहेत, पॅसेजेस आहेत, ते वाढत चाललेले आहेत आणि लहान पॅसेजेस कमी होत चाललेले आहेत. त्यामुळं, आणि असंही समजू नका की लहान पॅसेज म्हणजे सोपा आणि मोठा पॅसेज म्हणजे अवघड, असं नाहीये. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 2016-17च्या मध्ये एक प्रेमाच्या संदर्भामध्ये जो पॅसेज आला होता, तो अतिशय किचकट होता, शब्द खूप कमी होता. सर्वात चुका ज्या होत्या त्या चुका ज्या होत्या त्या पॅसेज मध्ये झाल्या, आणि सर्वात अवघड जो पॅसेज होता, त्यामुळे पॅसेजच्या आकारानुसार खूपच सोपा आहे पॅसेज, हा लहान आहे, पॅसेजच्या आकारानुसार करून देऊ. तर तिसरा महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये, पहिल्यांदा विषय, त्यानंतर त्याचे आकार, आणि तिसरा आहे त्याची काठिण्य पातळी. काठिण्य पातळी जी आहे ती प्रश्नावरून ठरवली जाते. प्रत्येक पॅसेजच्या खाली 5 प्रश्न आहेत. या 5 प्रश्नामध्ये काठिण्य पातळी कशाची आहे ती बघितली जाते. मध्यम, कमी, जास्त. तर साधारणतः अलीकडच्या काळामध्ये मध्यम आणि कमी काठिण्य पातळी प्रश्न सध्या विचारले जात आहेत, परंतु प्रश्न पॅसेजचा आकार मात्र वाढलेला आहे, त्यामुळे तुम्हाला वाचण्यामध्ये वेळ मात्र जातो. आता
या विषयाची तयारी करताना प्रश्नपत्रिकांचा सराव करायला पाहिजे की मागील प्रश्न कसे विचारले जातात. दुसरं, तुमची वाचण्याची गती वाढवली पाहिजे. तुम्ही वाचन खूप जास्त केलं पाहिजे. तिसरं, तुमची आकलन क्षमता वाढवणे, त्याची तंतोतंत बरोबर उत्तर यायला पाहिजे. आता आकलन क्षमता वाढवणे म्हणजे पाहणारच आहोत, पण एक थोडक्यात सांगतो की आकलन क्षमता वाढणे म्हणजे ज्या पद्धतीने आपण विचार करायला पाहिजे त्याच पद्धतीने विचार पुढे गेला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर समजा माहित आहे की आता एखाद्या बाबीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसाच पाहिजे. तुम्हाला गाय दिसत असेल तर त्याला गायच म्हणलं पाहिजे. त्याला असं नाही म्हणलं पाहिजे की ही पांढरी झालेली म्हैस आहे किंवा तिला कोड आलेली म्हैस आहे, असा शब्द वापरून चालणार नाही. आपण असा विचार केला नाही पाहिजे. आपण कॉमन सेन्स ज्या सद्विवेक बुद्धी आहे ती जागृत ठेवली पाहिजे. गायीला गायच म्हणलं पाहिजे. गायीला आपण ॲट्रोपाइज इलिफंट नाही म्हणू शकत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला तंतोतंत असलं पाहिजे. आणि यामध्ये जर तुम्ही अगोदर काही परीक्षा दिल्या असेल आणि त्यामध्ये तुमचे चुका झाल्या असेल तर त्या चुका तुम्ही शोधल्या पाहिजेत. या चुका कशामुळे तुमच्या कमी करता येईल ते आपल्याला लक्षात येईल. आणि दररोज किमान 4 ते 5 पॅसेजचा वेळ लावून सराव तुम्ही केला पाहिजे. आता आपण पॅसेज बाबतीमध्ये पाहणार आहोत की स्वरूप काय असतं. आपल्याला सर्वांना पॅसेज सोडवण्याची सवय आहे. आपण 10वी पर्यंत इंग्रजीमध्ये आपल्याला 2 पद्धतीचे पॅसेज आपण सोडवायचो, सीन आणि अनसीन पॅसेज. त्यामध्ये सीन पॅसेज जे आपल्याला जे पुस्तकामध्ये पुस्तकात जे टॉपिक आहेत त्यातलेच प्रश्न असायचे ज्याचे जो उतारा जो आहे तो आपण कधीही वाचलेला नसतो, असा अनसीन उतारा असतो. आता हे जे पॅसेज आहेत सीसॅट मध्ये त्याच्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात हे आपण पाहूया. हे प्रश्नाचे आपण 3 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. तर पहिला जो प्रकार आहे यामध्ये तुम्हाला एक साधारणतः एक उतारा दिला जातो आणि या उतार्यामध्ये खाली तुम्हाला विधानं दिली जातात की खालीलपैकी सत्य विधान ओळखा. आणि त्यामध्ये तुम्हाला अ आणि ब असे 2 विधानं दिली जातात. आणि यामध्ये विधानामध्ये तुम्हाला त्या उतार्याच्या आधारावरती तुम्हाला उत्तर शोधायचं असतं. आणि म्हणजे ते जे विधान आहे ते विधान कुठूनही असू शकतं. पहिलं विधान खालच्या पॅरेग्राफ मधलं असू शकतं, दुसरं विधान वरच्या पॅरेग्राफ मधलं असतं. ते विधान जवळ असतील अशी आपण आशा करू शकत नाही. तुम्हाला ते विधान कुठूनही आलेलं असू शकतं आणि त्याच्या आधारावर तुम्हाला ते सत्य आहे का असत्य आहे हे ओळखायचं असतं. अशा पद्धतीचा हा पहिला प्रकार आहे. दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये तुम्हाला असत्य विधान ओळखायचं. पहिल्याच्यात सत्य ओळखायचं होतं, यात दुसऱ्यात असत्य ओळखायचं आहे. तिसरा जो प्रकार आहे, तिसरा प्रकारामध्ये तुम्हाला विचारलं जातं की लेखकाला काय म्हणायचंय. या उतार्यावरून लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे की त्यामध्ये तो प्रश्न असे असू शकतात की कोण, कसा, काय, कुठे, असंच का, तसंच का, लेखकाला काय म्हणायचंय, लेखकाची काय जो विषय आहे तो तिसऱ्या प्रकारात विचारला जातो. उदाहरणार्थ, विश्लेषणाचा दर हा डॅश डॅशच्या मदतीने वर्धित केला जाऊ शकतो. मग ती चुंबकीय आहे का विद्युत चुंबकीय आहे किंवा अणुकेंद्रीय आहे, अशा पद्धतीने आपल्याला त्या उत्तराच्या आधारावरती त्याचं उत्तर द्यायचं आहे. कधी कधी तुम्हाला याच्यामध्ये समानार्थी शब्द पण विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्हाला उत्तरामध्ये दिलेलं असतं की दिवस आणि प्रश्नामध्ये असू शकतं दिन. दिवस आणि दिन दोघे सारखेच आहेत. समानार्थी शब्द आहेत. तर तुम्हाला हे समानार्थी शब्दही विचारले जाऊ शकतात किंवा विरुद्धार्थी वेळी असा शब्द टाकलेला अशा पद्धतीने तुम्ही तो जो उतारा आहे प्रश्न हे उताराच्या आधारावरती प्रश्न आहेत.
या 4 प्रश्नांची सोडवून करताना सगळ्यात महत्वाचे जे काही नियम फ्रेम केलेत मी काही, त्या नियमाच्या आधारावरती आपल्याला काही उत्तरं देता आली पाहिजेत. आता नियम 1 काय आहे बघा. काही वेळेस काय करतात, प्रश्नाच्या स्वरूपात जाणून बुजून काही शब्द बदलले जातात. केवळ, सर्व, सदा सर्व काळ, प्राधान्याने, महत्वाचे, तंतोतंत, जवळ-जवळ, एकटेच कारणीभूत आहे, नकोसे झाले आहे, गैर लागू, सुरुवात करून दिली, वाढ झाली, अशा प्रकारे फसवे शब्द टाकून तुमची आकलन शक्ती तपासली जाते. म्हणजे जे तुम्हाला उतार्यामध्ये दिलं असतं वेगळंच, पण प्रत्यक्षात उत्तर वेगळं असतं. ते एक उदाहरण बघूया आपण. आता उतार्यामध्ये एक वाक्य असं आहे की कर्नाटकातील काही प्रांतात निजामाची सत्ता होती. आता ह्याच्यामध्ये काय, कर्नाटकात काही प्रांतात, आता कर्नाटक मोठं राज्य आहे, त्यामधली काही प्रांत, म्हणजे अजून त्यात काही प्रांत असू शकतात. काही प्रांत हे त्यातून निजामाची सत्ता नसलेले असू शकतात. मग ह्याच्यात काय, कर्नाटकात असा कोणताही भाग नव्हता जो निजामाच्या ताब्यात नव्हता. याचा अर्थ काय, कर्नाटकामध्ये असा कोणताही भाग नव्हता जो निजामाच्या ताब्यात नव्हता. प्रश्न उतार्यामध्ये काय आहे, काही प्रांतामध्ये सत्ता होती, म्हणजे काहीतरी प्रांत निष्ठून गेले असतील. मग प्रश्नामध्ये काय टाकले, कर्नाटकात असा कोणताही भाग नव्हता जो निजामाच्या ताब्यात नव्हता, म्हणजे काय, निजामाच्या ताब्यात सर्व कर्नाटकच होतं असं प्रश्नात म्हणायचंय. मग हे विधान सत्य आहे का असत्य आहे. आता सर्वांचे माईक म्यूट आहेत, त्यामुळे ह्याचं मीच उत्तर सांगतो की याच्यामध्ये हे प्रश्नातलं विधान हे जे आहे ते असत्य आहे. कारण उतार्यामध्ये काय लिहिलंय की काही प्रांतात निजामाची सत्ता होती, काही प्रांतात नव्हती, आणि प्रश्नात काय विचारले की सगळ्याच प्रांतात होती. विधान आता दुसरा बघूया, दुसरा एक प्रश्न बघूया. उत्तरात काय वाक्य आहे, महाराष्ट्राच्या, दुसरा एक प्रश्न बघूया. आता महाराष्ट्राच्या पीक उत्पादन, उत्तरात काय वाक्य आहे, महाराष्ट्रात पीक क्षेत्रात, म्हणजे काय की उत्पादन कमी आहे, हे माहित आहे, महाराष्ट्रातल्या पीक उत्पादन कमी आहे. त्याला आणखीन काही गोष्टी कमी बरोबर उद्योग क्षेत्राला, उद्योगधंद्या कुठे गेले उतार्यामध्ये, उतार्यामध्ये असं दिले महत्व देण्यात आले, हे पण चुकीचं आहे. त्यामुळे हे दोन्ही विधानं चुकीचे आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय की उतार्यामध्ये जे वाक्य दिलंय ते वाक्य फसवं असू उतार्यातलं वाक्य कुठेतरी एखादा शब्द दिलेला असतो आणि प्रश्नामध्ये मात्र फसवा शब्द असतो, आणि त्या फसव्या शब्दामुळे तुमचं उत्तर चुकू शकतं. त्यामुळे सीसॅटच्या पेपरमध्ये विद्यार्थी म्हणतात की मला मार्क कमी येतात, तर तुम्हाला हे मार्क कमी का येतात, कारण तो शब्द आहे तो ओळखता आला पाहिजे, त्यानुसार तुमचं उत्तर असलं पाहिजे. अजून आपण उदाहरण बघूया. आता उतार्यात आहे, कार्बन डायऑक्साईडच्या हवामानातील वाढीमुळे तापमान वाढ होते. काय, कार्बन डायऑक्साईडच्या हवामानातील वाढीमुळे. आता प्रश्न काय, कार्बन डायऑक्साईडमुळेच केवळ तापमानात वाढ होते. आता हे उतार्यामध्ये फक्त कार्बन डायऑक्साईड
च्या संदर्भात दिलेला आहे. आता कार्बन डायऑक्साईड मुळे केवळ तापमान वाढ होते असा आपण केवळ हा शब्द उतार्यामध्ये नाहीये, त्यामुळे विधान चुकीचं आहे. पुढचं, तापमान वाढीमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे, हे चुकीचं आहे. हे बघा, अशा फसवे पद्धतीने कारण सिद्धांत तुम्हाला चुकीचा दिला जाऊ शकतो, त्यामुळे हे तुम्ही पाहिलं पाहिजे. आता पुढचं उतारा वाक्य बघा, लोकसंख्या वाढीचा दर मागील 10 वर्षात कमी झाला. काय झालाय? कमी झालाय. दर, वाढीचा दर, वाढ कमी नाही झाली, वाढीचा दर कमी. लोकसंख्या तर वाढलेलीच आहे, परंतु दर मात्र कमी झालाय. आता प्रश्नामध्ये विधान काय की मागील 10 वर्षात एकूण लोकसंख्येत घट झालेली पाहावयास मिळते. घट झाली का? नाही. लोकसंख्या अगोदर 100 होती, 110 झाली. अगोदर 90 ची 110 व्हायची, 20% वाढायची. आता किती टक्क्याने वाढली? 10%. म्हणजे वाढीचा दर कमी झालाय, लोकसंख्येमध्ये घट नाही झाली. त्यामुळे हे विधान हे चुकीचं आहे. पुढचं बघा, लोकसंख्या वाढीचा दर कमी होण्यास स्त्री भ्रूण हत्या एक कारण आहे. बघा, आता स्त्री भ्रूण हत्या हा शब्द फुटत नाहीये उतार्यामध्ये, तरीही टाकून दिलाय स्त्री भ्रूण हत्या, तर ते विधान हे. आता आणखीन एक शेवटचं उदाहरण पाहूया या नियमानुसार. ऊसापासून साखर हे प्राथमिक उत्पादन मिळते, त्याचबरोबर खते पण मिळतात. ऊसापासून साखर हे काय झालं? प्राथमिक आहे. मळी खते काय झाले? सेकंडरी, सह उत्पादक. आता त्याचं प्रश्नात उदाहरण काय? ऊसापासून साखर हे प्रश्नात उदाहरण काय? ऊसापासून खते हे सेकंड हे सह उत्पादक मिळतं. अशा पद्धतीने प्रश्नातलं वाक्य आणि उतारातील वाक्य याच्यामध्ये विसंगत आढळते, त्यामुळे सर्व प्रश्नातील सर्व विधाने असत्य ठरतात. अशा पद्धतीने तुमचं एकदम सूक्ष्म उतारायचं झालं पाहिजे, तर तुम्हाला हा नियम 1 नुसार तुम्हाला हे. आता नियम 2 पाहूया. आता काही वेळेस प्रश्नात उताराच्या निष्कर्षावर प्रश्न विचारले जातात, तर निष्कर्ष पण कशा पद्धतीने हे आपण आता पाहूया. आता उतार्यात वाक्य काय? भारतात मोठ्या प्रमाणात तरुण लोकांची संख्या जास्त आहे, त्यांच्यामध्ये बेरोजगारीचा दर जास्त आहे, असं उतार्यात वाक्य. म्हणजे काय? तर जास्त आहे. तर त्याच्या आधारावरती आपल्याला निष्कर्ष जो आहे तो बघायचा आहे. भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणे गरजेचे आहे, हे विधान सत्य आहे. काय? रोजगार मिळाला पाहिजे, तर बेरोजगारी कमी करता येईल, त्यामुळे निष्कर्ष हा बरोबर ठरतो. कारण तुम्हाला उतार्यामध्ये तो शब्द नसेल, परंतु तुम्हाला त्या उतार्याच्या आधारावरती निष्कर्ष काढायचा आहे प्रश्नामध्ये, तर तो निष्कर्षही तुम्हाला योग्य काढता आला पाहिजे. दुसरं, प्रश्नात विधान आहे, मोठ्या प्रमाणावरती उद्योगधंदे वाढवायला हवे. हा, उद्योगधंदे वाढवायला हवे मोठ्या प्रमाणावरती. ते उद्योगधंदे वाढले पाहिजेत, पण बेरोजगारी त्यामुळे वाढणार आहे का? नाही. तरुणांची संख्या कमी करायला हवी. तरुणांची संख्या कमी करायला हवी हे काय? बेरोजगारी कमी करण्याचं हे नाहीये. बेरोजगारी चांगली नसते, चांगलीही असू शकते. भारतात निम्म्याहून जास्त तरुण आहेत. वरील सर्व विधाने असत्य आहेत. नियम तिसरा, या नियम मध्ये
तर तुम्हाला प्रश्नामध्ये जे उत्तरात दिले तेच सत्य मानावं लागेल, जरी सत्य वेगळं असलं तरी. त्यामुळे खऱ्या नॉलेजच्या आधारावर ते उत्तर द्यायला पाहिजे असं नाही. तुम्हाला जे उत्तरावरती प्रश्न आहेत तेच तुम्हाला उत्तर असं उत्तरात वाक्य आहे, असं वाक्य आहे. त्यामुळे तुम्हाला ते असं ते जर ते ओझोन हरितगृह वायू असतं ते मला ते केले आहेत या 4 नियमाच्या आधारे. आता हा जो उतारा आहे तो उतारा शोधताना तुम्ही काळजीपूर्वक सोडवले पाहिजेत प्रश्न. चुकीचे जे प्रश्न आहेत चुकीचे आहेत त्याला जे आहेत 25% मार्क कमी होतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचावा, सत्य आहे का असत्य व्यवस्थित वाचावा, तरच तुम्हाला व्यवस्थितपणे उत्तर देता येईल. ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सोडवता त्यावेळेस तुम्ही जो विधान आहे तुम्हाला सत्य वाटलं असत्य वाटलं तर निगेटिव्ह मध्ये जाऊ शकतात, कारण याच्यामध्ये निगेटिव्ह प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे जायचं, परंतु येत नसेल तर ते सोडून द्यावं. एखादा परिच्छेद संपल्यानंतर परत त्या परिच्छेदाकडे यायचे नाही. तुम्ही एक पॅसेज पूर्ण वाचलेला आहे, 10 पॅसेजेस आहेत. आता तुम्हाला हे जे 10 प्रश्न आहेत, 10 पॅसेजेस आहेत, हे एक पॅसेज वाचायला 6 ते 7 मिनिटं जातात. त्यामुळे पूर्ण पॅसेज वाचावं लागेल. त्यामुळे एक पॅसेज वाचल्यानंतर परत त्या प्रश्न सोडवणं नाही. त्यामुळे एकदा पॅसेज संपला की पुढच्या पॅसेजकडे जायचं किंवा नेक्स्ट प्रश्नाकडे जायचं, त्या पॅसेजकडे परत यायचं नाही. कोणत्याही परिस्थितीत प्रश्न न वाचता उत्तर द्यायचं नाही. अंदाजपच्चे कोणतंही उत्तर द्यायचं नाही. 2 2 2 3 3 3 4 4 4 1 1 1 1 2 1 2 अशा नाही तुम्ही वाचल्याशिवाय, कारण हे तुमचं म्हणजे आत्महत्या राहील त्या पेपर मधली, जर तुम्ही अशा पद्धतीने जर प्रश्न न पाहताच नुसते वाचतात सोडवत केले तर. नियम 6 याच्यामध्ये उत्तर देताना 5ही प्रश्नांची एकत्र गोल करायचे. का बरं असं करायचं? कारण काही वेळेस खालील प्रश्नामध्ये आपल्याला वरच्या प्रश्नांचं उत्तर येतं. त्याच्यामुळे 5ही प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती एकदाच गोल करायची. एकदाच गोल केली पाहिजेत. त्याशिवाय ते गोल जर सर्वच जर प्रश्न एकदा वरचा प्रश्न आपण सोडवला आणि तुम्हाला लक्षात आलं की खालच्या प्रश्नांचं उत्तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे आपलं, तर ते गोल आपल्याला खोडता येत नाही. त्यामुळे एका पॅसेजचे गोल आहेत ना तुम्ही एकदाच गोल करायचे सगळे. मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? प्रत्येक प्रश्नांच्या तुम्हाला जे आहे की अशा पद्धतीने प्रश्नाच्या पुढे तुम्हाला की पहिल्यांदा उत्तर लिहून टाकायचे. उत्तर लिहिल्यानंतर मग सर्वात शेवटी तुम्ही हे जे गोल तुम्ही पूर्ण करायचे आहेत. सातवा नियम जो आहे, शांत व स्थिर मनाने उत्तर चिन्हांकित करायचे आहेत. शांतपणे चुकीच्या पर्यायाला चिन्हांकित करणं हे चूक होऊ शकते. प्रश्न योग्य प्रकारे न वाचता चिन्ह करता येतात होतं आणि काही वेळेस ब आणि अ असं पर्याय चुकू शकतात. त्यामुळं शांत स्थिर मनाने गोल करायचंय. काही गडबडीमध्ये आपले गोल
चुकू शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक गोल करायचे. आता मी एक उतारा तुमच्या पुढे मी एक वाचून दाखवतोय, तो उतारा आपण पाहूया. तुमच्या वाचनाचा स्पीड कसा असायला पाहिजे आणि कोणते शब्द अधोरेखित करायला पाहिजे हे मी या उतार्यामध्ये सांगणार. आता हे उतारा तुम्हाला दिसणार नाही, काही जणांना जर स्क्रीनवर दिसत असेल तर मी वाचतो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ अशा जिथे वर्तमान काळ अस्तित्वात आहे तिथे भूतकाळ न चुकता तयार होत असतो. वर्तमान आणि भूत यांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी भविष्य काळाला यावेच लागते. या तिन्हीच्या चक्रामध्ये फिरणाऱ्या माणसाला नेमके कुठे असावे याविषयी स्पष्टताच येत नाही. आता ह्याच्यामध्ये पहिला पॅराग्राफ इथं संपतोय, तर तुम्हाला 3 इथं अंडरलाईन करायचं काही शब्दांना. त्यामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ याला अंडरलाईन करायचंय. त्यानंतर अस्तित्व ह्या शब्दाला अंडरलाईन करायचंय आणि तिन्हीची चक्र या शब्दाला अंडरलाईन करायचंय. पुढे जायचंय, पुढचा फरक आणि तुम्हाला लिहायचंय की काळ, फक्त असा शब्द तुम्हाला बाजूला लिहून टाकायचा आहे, काळ. त्यानंतर पर्वतामध्ये उगम पावलेल्या नद्या एक सलग वाहत शेवटी समुद्राला जाऊन मिळतात. नद्यांचे हे वाहने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यासारखेच आहे. उगमापासून समुद्रापर्यंत चाललेला हा प्रवास अविरतपणे सुरू असतो. पण मग या प्रवासाच्या कोणत्या भागाला जगणे म्हणायचे असा प्रश्न आपल्याला वारंवार पडत राहतो. भूतकाळात रममाण होऊन तसे काहीच हाती लागत नाही. भविष्यकाळ हातातच नसल्याने त्यात गुंग होऊनही हाती काहीच येत नाही. हे सगळे सिद्धांताच्या पातळीवर कळूनही प्रत्यक्ष जगताना मात्र नेमकेपणाने वळत नाही. आता याच्यामध्ये पर्वत, समुद्र, प्रश्न अशा पद्धतीचे जे आहेत त्यांना अंडरलाईन करायचे. कुठल्याही नदीच्या प्रवाहात जेव्हा जेव्हा आपण उतरतो तेव्हा तेव्हा ती नदी पूर्णतः नवीनच असते. कालचीच नदी आज वाहत आहे किंवा गेल्या वर्षाचीच नदी यावर्षीही वाहते आहे असे म्हणणे हा आपला केवळ एक भ्रम असतो. प्रत्येक क्षणाला नदीतला पाण्याचा प्रवाह बदलत राहतो. नदीच्या पाण्यात आपण जिथे कुठे उतरू तिथे आपल्याला स्पर्श करून पुढे जाणारा प्रवाह कायमचाच निघून जातो. त्या क्षणाला आपल्याला स्पर्श करणाऱ्या पाण्याचे थेंब हाच त्यावेळेचा आपला प्रवाह असतो. आपण जिथे उभे आहोत त्याच्या वरच्या बाजूला असणारी पाणी अजून आपल्याकडे यायचे आहे आणि खालच्या बाजूला असणारी पाणी आपल्यापासून कायमचे निष्ठून गेले असते. वाहत्या नदीच्या प्रवाहाची ही तऱ्हा अगदी तंतोतंत आपल्या आयुष्यात आढळते. माझे माझे म्हणून आपण निवत असलेले आयुष्य क्षणाक्षणाच्या रूपाने अखंडपणे वाहत असते. आपल्या आत्ताचा श्वास सुरू असताना क्षण तेवढा आपला असतो. बाकी आधीच्या श्वासासोबत आपले क्षण आपल्याला सोडून कायमचे निघून गेले असतात. आपल्या आत्ताच्या श्वासानंतर पुढे येऊ घातलेल्या श्वासाबरोबर येणारे क्षण आपले आहेत की नाहीत हे आताच सांगता येत नाही. आता पुरता आपल्या हाती असणारा ज्याला आपला म्हणता येईल असा एकच क्षण असतो. निष्ठून गेलेले क्षण आठवणीत जरूर राहतात, पण आताचे जगणे जिवंत ठेवण्यासाठी त्या आठवणी पुरेशा ठरत नाहीत. जे क्षण अजून आपल्याला मिळालेलेच नाहीत त्यांच्याविषयी मनात आडाखे बांधण्यापलीकडे आपण फारसे काही करू शकत नाही. जे काही सोबतचे आपले जगणे हे संपून जाते. आता हा जो पॅसेज आहे या पॅसेज वरती तुम्हाला त्या त्या शब्दाच्या खाली अंडरलाईन करायचे मुख्य शब्दाला. आता त्याच्या खाली हे 5 प्रश्न दिलेले आहेत बघा. हे जे 5 प्रश्न आहेत, पहिला प्रश्न आहे पुढील विधाने विचारात घ्या. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ अशा 3 टप्प्यात आपल्याला सगळ्यापैकी काहीच्या आयुष्याची विभागणी होते. हे विधान बरोबर आहे का चूक आहे? हे विधान बरोबर आहे. हे विधान अचूक आहे. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ यांचे सहअस्तित्व कायमच असते. हे विधान बरोबर आहे, कारण या उतार्यामध्ये सहअस्तित्व असं दिलेलं आहे. जिथे वर्तमान काळ अस्तित्वात आहे तिथे बरेचदा भूतकाळ तयार होत असतो. भूतकाळ अस्तित्वात असतो तिथे वर्तमान काळ तयार होतो. त्यामुळे हे विधान असत्य आहे. त्यामुळे हे अ व क हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर चौथा आहे बघा. जे क्षण आपल्याला अजूनही मिळालं नाही त्याविषयी आपण काय करू शकतो? फक्त आडाखे बांधू शकतो की आडा नाही. आता ह्या उतार्याला योग्य शीर्षक निसटणारे क्षण असं नाही, नदीचे वाहने नाही, वर्तमानाचा क्षण अनुभव म्हणजे वर्तमानात कळ जगलं पाहिजे हे या उतार्यामध्ये सांगितलं जातं. भूतकाळ आणि भविष्यकाळाची निरर्थकता. आता हे अशा पद्धतीचे प्रश्न उतारे जे आहेत ते तुम्हाला काळजीपूर्वक वाचल्यानंतर सोडवता येतील. मग हे उतार्याचे प्रश्न सोडवताना काय काय केलं पाहिजे मी थोडक्यात
प्रश्न काळजीपूर्वक वाचा. प्रश्नाची उत्तर देताना घाई करू नका. परिच्छेदाची उत्तरे एकदाच लिहा म्हणजे चिन्हांकित करा. प्रश्नाचे उत्तर सापडत नसेल तर तो प्रश्न वगळून पुढील प्रश्नाकडे जा, परंतु कोणत्याही चुकीच्या पर्यायाला चिन्हांकित करू नका. इलिमिनेशन तंत्राचा वापर करा. एका परिच्छेदातून दुसऱ्या परिच्छेदाकडे गेल्यानंतर पहिल्या परिच्छेदाची पुन्हा चुकीच्या पर्यायाला चिन्हांकित करू नका. परिच्छेदाची रूपरेषा समजून घेण्याचा प्रयत्न करा. परिच्छेदासाठी तुमचे शब्द संपत्ती चांगले असायला पाहिजे, वक्तव्य चांगले असायला पाहिजे, मनी अर्थ माहित असायला पाहिजे आणि सराव चांगला असला पाहिजे, या परिच्छेदामध्ये मिळू शकतो. आता आपण नेक्स्ट हे दिलं जातं, प्रश्न दिला जातो, समस्या दिली जाते आणि त्या समस्येच्या आधारावरती तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं असतं. तर ते करताना तुम्ही काही काळजी घेतली पाहिजे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा, शांतपणे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा. ह्याच्यामध्ये प्रत्येक पर्यायाला मार्क आहेत. एका पर्यायाला 2.5, त्याच्यापेक्षा कमी असेल त्याला 2, त्यापेक्षा कमी असेल तर 1.5, त्यापेक्षा कमी असेल तर 1, अशा पद्धतीने ते मार्किंग सिस्टीम आहे. उत्तर सकारात्मक असलं पाहिजे. एखाद्या व्यक्ती जर पुरामध्ये सापडलाय, घाबरलाय, जर तुम्ही त्यास प्रथम सकारात्मकपणे आम्ही या ठिकाणी तुमच्या मदतीस आल्याची भावना त्यापर्यंत पोहोचवणे गरजेचं आहे. नाहीतर आजकाल आपण काय करतो, त्यामध्ये तुम्हाला दिला असेल की आम्ही प्रथमतः त्याचा फोटो काढू, त्याचं शूटिंग काढू आणि ते मीडियाला पाठवून देऊ, अशा पद्धतीचंही त्याच्यामध्ये पर्याय असेल. त्यामुळे आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. उत्तरामध्ये जर कोणी तुमच्याशी काही प्रश्न मांडण्यासाठी आला आहे, जरी ती व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाशी, तुमच्या विरोधी विचार प्रणालीची, खोटे बोलणारी, गुंड प्रवृत्तीची असली तरी त्याला आपले म्हणणे मांडण्यास आपल्याला वेळ द्यायचा आहे. अधिकार हा प्रश्नाची सोडवणूक करणारा दृष्टिकोनाचा असावा. त्यामुळे कुणी एखादा प्रश्न घेऊन आला तर त्याचा अडचणी न वाढवता त्याचे निराकरण कसे होईल याचा आपण विचार केला पाहिजे. समाजातील कमकुवत घटक जसे स्त्रिया, दिव्यांग व्यक्ती, मागासलेली व्यक्ती यांच्याबद्दल सहानुभूतीची भावना असायला हवी. आपल्या कार्यालयातील कामकाज सौहार्दपूर्ण राहण्यासाठी व कार्यालयातील विविध कर्मचाऱ्यांशी हितगुज चर्चा यांची मते मांडण्यास मुभा द्यायला हवी. अशा प्रकारे या विभागातील प्रश्नाची उत्तर देताना आपण विचार करायला पाहिजे. तर आपण ह्या डिसिजन मेकिंगच्या प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर. आता हे डिसिजन मेकिंग मध्ये काही प्रश्न आपण घेऊया. एका स्थानिक गुंडाने बेकायदा बांधकाम तुमच्या रिकाम्या प्लॉटवर सुरू केले. रिकाम्या प्लॉटवर सुरू केले. तुमचा प्लॉट मोकळा करण्याची विनंती नाकारली आहे आणि प्लॉट त्याने कमी किमतीत न विकल्यास भीषण परिणामास तयार राहण्याची धमकी दिली. याच्यात काय आहे, गुंड आहे, तो तुमच्या प्लॉटवरती बांधकाम करायचं म्हणतोय आणि तो म्हणतो की हा प्लॉट मला विकून टाक कमी किमतीला. मग तो तुम्हाला धमकी देतोय, तुम्ही त्याला काय द्यायला, उत्तर तुमचं काय असेल? तर पहिला पर्याय, कमी किमतीत त्याला जागा विकण्यास नकार द्याल. हे नकार द्याल म्हणजे तुम्ही त्याला, त्याच्याशी धमकीला तुम्ही जुमानणार नाही, याला तुम्हाला काहीतरी मार्क मिळतील. आवश्यक कारवाईसाठी पोलिसांकडे जाल, कारण याच्यामध्ये तुम्ही पोलिसांकडे नाही गेला तर तो गुंड अजून मोठा होऊ शकतो. त्यामुळे त्याला नायनाट करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे सगळ्यात मोठा पर्याय राहील. प्रसार माध्यमांकडे जाल. प्रसार माध्यमाकडे जाऊन प्रश्न सुटणार नाही. जास्त पैसे मिळण्यासाठी त्या गुंडाची वाटाघाटी कराल. तर वाटाघाटी जर केली तर तुम्ही त्याला लॉकडाऊन झाला असा होऊन जाईल.
हे प्रश्न आहे तर त्यावेळेस तुम्ही काय उत्तर द्याल? अशी शिफारस कराल की मोफत पाणी पुरवठा करावा. 25% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली आहे, 75% चांगले आहेत, मग त्यांनाही मोफत द्यायची का? नाही. त्यामुळे हे चुकीचं आहे. पाण्याचा वापर करणाऱ्यांची एकदाच निश्चित रक्कम द्यावी, ती नळ बसवण्यासाठी वापरली जाईल व पाण्याचा वापर मोफत अशी शिफारस करा. मग ह्याच्यात पैसे एकदाच निश्चित रक्कम भरायची आहे तर मग गरीबाला द्यावी लागेल. त्यामुळे हा ही पर्याय चुकीचा आहे. जे कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहेत, दारिद्र्य रेषेच्या वरती आहेत, त्यांच्यासाठी ठराविक मासिक शुल्क लावावे आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी पाणी मोफत द्यावे. आता ह्याच्यामध्ये बघा, मोफत जर दिलं तर कितीही वापर होऊ शकतो, त्याचा अपव्यय होऊ शकतो पाण्याचा. पाणी हे स्केअर्स सोर्स आहे, त्याच्यामुळे कुठलीही वस्तू मोफत डायरेक्ट द्यायची नाही. हा पर्याय पण तेवढा बेस्ट नाहीये. तर चौथा बघा, पाण्याचा वापर करणाऱ्या पाण्याच्या वापरानुसार शुल्क द्यावे. वापरानुसार शुल्क दिले तर पाणीही वाचेल आणि त्या शुल्काची रक्कम दारिद्र्य रेषेखालील आणि इतर कुटुंबासाठी वेगवेगळी असेल. म्हणजे दारिद्र्य रेषेखाली कुटुंब असेल तर त्याला कमी रक्कम, म्हणजे त्यालाही त्याचं महत्व समजेल. त्यामुळे हा पर्याय सर्वात बेस्ट राहील. आता आणखीन एक प्रश्न बघूया. तुम्ही एका कार्यालयाचे प्रमुख आहेत. कार्यालयातील 2 कर्मचारी काही मतभेदामुळे कार्यालयाच्या आवारात काही भांडण करतायत. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात अडथळा झाला. अशा वेळेस तुम्ही काय कराल? आता ह्याच्यामध्ये दोघांनाही तुम्ही निलंबनाची नोटीस द्याल. कसं असतं, आपण काम करतो, प्रशासनात काम करत असतो, पण आपल्याकडे भरती खूप वर्षानंतर होत असते आणि आपले ऑफिस मधला जो स्टाफ असतो त्यांना आपल्याला सांभाळायचं असतं, त्यांना व्यवस्थित समजून घ्यायचं असतं, त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात. त्यांना डायरेक्ट निलंबनाची नोटीस दिली तर सगळेजण पुढे काम करणं अवघड होऊन जाईल. तुम्ही दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवलं. रजेवर पाठवलं तर ऑफिसमध्ये काम कोण करणार? त्यामुळे रजेवर पाठवणं चुकीचं राहील. दोघांनाही बोलवून कडक शब्दात समज द्याल आणि राजीनामा द्यावा सांगा. राजीनामा दिला तरी 2 कर्मचारी तुमचे कमी होऊन जातील. काम कोण करणार? चौथा जो पर्याय आहे, दोघांना बोलवून त्यांचे म्हणणे ऐकून त्यांचे वर्तन कार्यालयाच्या आपापसातील सुव्यवस्थेला बाधक आहे सांगून आपापसातील मतभेद दूर करण्याचे सांगून चांगल्या वर्तणुकीची हमी घ्याल. अशा पद्धतीने जर बोललं तर त्यांनाही आपल्याबद्दल सहानुभूती वाटेल, दोघेही प्रश्न सुटतील आणि ऑफिस मधले काम ही चांगल्या प्रकारे होऊ शकतील. अजून एक प्रश्न बघा. तुमच्या मुख्यालयासाठी पुढील 2 दिवसात तुम्हाला महत्त्वाचे काम करायचे. अचानक तुमचा अपघात झाला. ऑफिसचा आग्रह आहे की तुम्ही काम पूर्ण करावे. तुम्ही काय कराल? तुमचाच अपघात झालाय, तुम्हाला ते काम पूर्ण करायचंय. मुदत वाढवण्याची विनंती कराल, कारण ते मुदत जर वाढवली तर काम पूर्ण होणार नाही. मुख्यालयाला काम पूर्ण करण्याच्या तुमच्या असमर्थतेची माहिती द्याल. माहिती जर तुम्ही दिली, काम पूर्ण होणार नाही. चौथा पर्याय, तुम्ही बरे होईपर्यंत दूर व्हाल तरीही काम पूर्ण होणार नाही. मुख्यालयाकडे तुम्ही बरे होईपर्यंत दुसऱ्या व्यक्तीचे नाव सुचवाल, हेही तुम्ही दुसऱ्यापासून दूर राहायचं. त्यामुळे सगळ्यात बेस्ट काय पर्याय होईल की तुम्ही मुदत वाढवून 1-2 दिवसाची मुदत मला आणखी द्या, जेणेकरून मी काम पूर्ण करू शकतो. आता हे सीसॅटच्या पेपरसाठी काही की पॉइंट्स सांगितलेत ते बघा तुम्ही. मागील 3 वर्षापासून 4-5 वर्षापासून प्रश्न सत्य असत्यपेक्षा का, कसे, कारण अशा प्रकारे विचारले जातात. तर त्याचा तुम्ही अभ्यास करा चांगल्या प्रकारे. कार्यकारण संबंध नेमकेचा अभ्यास करा. सीसॅट 2 पेपरकडे दुर्लक्ष करू नका, कारण 90% पेक्षा त्यामुळे सीसॅटला चांगले मार्क पाहिजेत. 2 तास दररोज सरावासाठी वेळ द्या. सराव केल्यामुळे सीसॅट मध्ये प्रभुत्व येईल. सीसॅटला सरावाशिवाय पर्याय नाही आणि त्यातूनच तुमची अॅक्युरेसी वाढेल. निर्णय क्षमतेचे प्रश्न सर्वात पहिल्यांदा घ्या. कुठलाही प्रश्न सोडू नका. निर्णय क्षमतेचा सर्वांना उत्तर द्या. उत्तर शोधण्यात वेळ जात असेल तर पुढे जा. सर्वच प्रश्न आले पाहिजेत असं काही नाही. 80च्या 80 आलेच पाहिजेत असं नाही. 60-70 पर्यंत आले तरी चालतात. परिच्छेदाचे प्रश्न काळजीपूर्वक वाचा. प्रश्नांना अधिकृत करा. शब्द प्रश्न काळजीपूर्वक वाचा. घाई करू नका. चिन्हांकित करा. गणित बुद्धिमत्तेचे सर्वात सोपे प्रश्न अगोदर सोडवा, त्यानंतर जे अवघड आहेत ते प्रश्न सोडवा. प्रश्नात विचारलेल्या प्रमाणेच उत्तर द्या.
कोणत्याही परीक्षेचे ओझे मनावर घेऊ नका, दडपण घेऊ नका. शॉर्टकट कुठल्याच प्रश्नाला नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर हा प्रश्न पेपर तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकता. आता पुढचा जो पॉईंट आहे, सामान्य बौद्धिक क्षमता आणि तार्किक क्षमता. याच्यामध्ये तुम्हाला जे बुद्धिमत्ताचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ह्यामध्ये विचारले जातात. हे जे प्रश्न आहेत यामध्ये तुम्हाला सराव खूप इम्पॉर्टंट आहे. दररोज एक टॉपिक तुम्ही केला पाहिजे. याच्यामध्ये साधारणतः 8 ते 10 प्रश्न विचारले जातात. श्रेणी पूर्ण करणे, ABCD 1 2 3, वर्ग, सहसंबंध ओळखला येणं, विसंगती ओळखणे, सांकेतिक भाषा, वय, दिशा, घड्याळावरील प्रश्न, दिनदर्शिका, रांग, नातेसंबंध, तुलना, वेनाकृत्या, व्यवस्था, प्रश्न, इनपुट आउटपुट, खरे खोटे, गृहीतके, युक्तिवाद, विधान कार्यवाही. हे जे टॉपिक आहे त्या टॉपिकला प्रत्येकाला एक एक लेक्चर तरी घ्यावं लागेल. अशा पद्धतीचे हे टॉपिक्स आहेत आणि त्या त्या आधारावरती हे टॉपिक पूर्ण करू शकतात. या सर्वांना सराव खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढा तुम्ही सराव कराल तेवढं तुम्हाला ह्याच्यामध्ये पारंगतता येते. त्यानंतर आहे पायाभूत अंकगणित. यामध्ये संख्या, गुणोत्तर, प्रमाण, सरासरी, शेकडेवारी, पाण्याची टाकी, नळ, आंतरवेग, वेळ, सूट, कमिशन, दलाली, काळ आणि काम, क्रमसंयोजन, संमिश्र, क्षेत्रफळ, आकृत्या, आयत, चौरस, त्रिकोण, कोन, खेळ आणि रेस. साठी पण तुम्हाला सराव करायला पाहिजे. दररोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आता डेटा इंटरप्रिटेशन, डेटा सफिशियन्सी मध्ये तुम्हाला एखादी माहिती दिली जाते आणि त्या माहितीच्या आधारावरती दिलेली माहिती सफिशियंट आहे का हे विचारलं जातं. तर डेटा इंटरप्रिटेशन टेबल दिला जातो, चार्ट दिला जातो, ह्याच्या आहे ते बघितली जाते. तर अशा पद्धतीने हा जो सीसॅटचा पेपर आहे, या सीसॅटचा पेपरचं एक थोडक्यात आपण उजळणी या ठिकाणी घेतलेली आहे. ह्या पेपरला सर्वात जास्त महत्वाची गरज आहे प्रॅक्टिस करून तुम्ही अचूकता निर्माण करणं गरजेचं आहे. या पेपरवरतीच राज्यसेवेचा बऱ्यापैकी याच्यामध्ये आहे. मी काही एक पुढचे 5 मिनिटं काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न या ठिकाणी घेऊया, जेणेकरून काही प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येतील. पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपण काही घेऊया. रावसाहेब आहेत, पेन, तहसील ऑफिस, पेन. सर बोला ना. काही प्रश्न असतील काही तर आपण घेऊया. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, जर कुणाला काही प्रश्न, डाऊट्स काही विचारायचे असेल तर विचारून घ्या. तनु कोळी, माईक चालू करून सुद्धा तू प्रश्न विचारू शकतेस. हा, एक प्रश्न विचारलाय साक्षी राऊत यांनी की सीसॅट मध्ये एमपीएससी आणि यूपीएससीचा पेपर सेम असतो का? बऱ्यापैकी पेपर सेम असतो.
तर या पेपरमध्ये मात्र युपीएससीला हिंदी आणि इंग्रजी हे माध्यम असतं, तर एमपीएससी मध्ये मराठी आणि इंग्रजी ह्या 2 माध्यमांमध्ये पेपर असतो. काठिण्य पातळी मात्र युपीएससीच्या पेपरपेक्षा एमपीएससीच्या पेपरची काठिण्य पातळी जास्त असते. त्यामुळे हा पेपर थोडासा जो पीडीएफ पीपीटी आहे, पीपीटी ग्रुपवरती आपण पाठवणार आहोत ऍपवरती, सर्वांना मिळून जाईल. हा, मॅनेजमेंट बद्दल एकाने विचारलेलं आहे की पेपर युपीएससीचा पेपर मराठीत नसतो, इंग्रजीत असतो. मॅनेजमेंट आपण केलं पाहिजे की पहिल्यांदा डिसिजन मेकिंगचे प्रश्न सोडवले पाहिजेत. पहिल्या 5 तुम्ही आहेत त्यामध्ये सर्वात सोपे जे प्रश्न आहेत डिसिजन मॅथमॅटिक्स आणि रिजनिंगचे, ते सोपे प्रश्न सोडवायचे आणि सर्वात डिफिकल्ट प्रश्न आहेत ते सर्वात शेवटी सोडवायचं. असं केलं तर तुमचा पेपर हा कव्हर होईल आणि चांगले मार्क मिळतील. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं गणित बुद्धिमत्ता जर चांगला असेल तर तुम्हाला ते पहिल्यांदा जर घेतलं तर तुम्ही त्याला वेळ द्या, जास्तीत जास्त अर्धा तास. अर्ध्या तासाच्या वरती वेळ जर चालला तर तुम्हाला खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कारण पॅसेजला सर्वात जास्त प्रश्न आहेत आणि पॅसेज जर पाठीमागे राहिले तर तुम्हाला मार्क कमी मिळतील. त्यामुळे पॅसेज सर्वात अगोदर घ्यावे. सीसॅट 6 सीडी एमपीएससीचा पेपर मराठीत असतो, युपीएससीचा इंग्रजीत असतो. एक प्रश्न दीडशे पेक्षा जास्त स्कोर येण्यासाठी तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. सराव प्रॅक्टिस जेवढं तुम्ही कराल. एमपीएससी सीसॅट युपीएससी सारखं क्वालिफाय झालं तरी तुम्हाला अभ्यास करावाच लागेल, कारण त्यासाठी तुम्हाला ते मार्क तेवढे क्वालिफाईंग वाले मार्क मिळायलाच पाहिजेत. एक प्रसाद चव्हाण असं म्हणतात की 4 तास असतात मला अभ्यास करण्यासाठी, तर पॅसेजला किती वेळ द्यायला पाहिजे? किमान 1 तास तरी तुम्ही पॅसेजला दिला पाहिजे. आणि सॅटर्डे संडे करणे ही दररोज तुम्हाला सीसॅट करायला पाहिजे. 200 मार्क आहे, त्यामुळे सीसॅट तुम्हाला दररोज करायला पाहिजे. 2 तासाचं मॅनेजमेंट सांगितलंय. इंग्लिश मोबर्गे यांनी इंग्लिश पॅसेज मध्ये एक पॅसेज विचारला जातो, त्यामध्ये 5 प्रश्न असतात. तुम्हाला त्या इंग्लिश मधल्या पॅसेजचे उत्तर, त्यामध्ये व्होकॅब्युलरीच्या संदर्भात बऱ्यापैकी प्रश्न असतात. म्हणजे शब्दसंपदा चांगली असली पाहिजे. पीपीटी मी शेअर करतोय, आपल्या ऍप वरती शेअर करतोय ही पीपीटी. ओके सर. आज या ठिकाणी मला या लेक्चरला बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि काही जरी ब्रेक 9423035088 या नंबरवरती मेसेज करा मला. आपल्या काही शंका असतील तर मी टेलिग्रामवरती त्याचं उत्तर देईन. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि आजचं माझं सेशन संपलं असं मी सांगतो. थँक्यू सर.